श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. देवादिदेव महादेव भगवान शिव यांच्या चरणी कोटी कोटी नमन. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचेच आमच्या चॅनल पूजा आस्थावर. अधिक मासात जावयाला आणि देवाला अनारशांचे दान का करतात, अनारशाच्या दानाला अपूपदान असे का म्हणतात आणि अनारशेच का दान दिले जातात, या सर्व गोष्टींची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा. हर हर महादेव. पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मासात अनारशांना अपूपदान असे म्हटले गेले आहे. या मासात 33 या संख्येला विशेष असे महत्त्व आहे आणि जावयाला किंवा ब्राह्मणांना अथवा देवाला 33 अनारसे देण्याची मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. याचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व म्हणजेच 33 कोटी देवांचे प्रतीक. अनारशाला पडणाऱ्या जाळ्या हे 33 कोटी देवांचे प्रतिनिधित्व करतात. असे मानले जाते की अनारशाच्या प्रत्येक छिद्रात एक एक देवता निवास करतात. त्या देवता त्या ठिकाणचे प्रतिनिधित्व करतात. म्हणून अनारशाला 33 कोटी देवांचे प्रतीक मानतात आणि अनारशांचे दान केले जाते. अक्षय पुण्य. या पवित्र महिन्यात 33 जाळीदार अनारसे दान केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळून अनंत पटीने पुण्य आपल्याला लाभते. 1000 पटीने पुण्य आपल्याला अधिक मासामध्ये यामुळे लाभू शकते. त्यामुळेच 33 कोटी देवांना 33 अनारसे दान केले जातात. आरोग्यदायी. अधिक मास हा ऋतुबदलाचा काळ असतो. तांदूळ, गूळ, खसखस यापासून बनलेला हा पदार्थ शरीरातील उष्णता नियंत्रित ठेवण्यास आणि पचनशक्ती सुधारण्यास मदत करतो. नातेसंबंधात दृढता निर्माण करणे, जावयाला मानपान देणे आणि नात्यांमध्ये गोडवा निर्माण करण्याचे काम या अनारसे दान करण्याच्या मुख्य परंपरेने होत असते. अनारसे किती संख्येत देतात? अधिक मासात वाण देण्याच्या संख्येला अतिविशेष महत्त्व आहे. 33 ही संख्या अधिक मासात सर्वात पवित्र मानली जाते आणि यामुळेच विशिष्ट ठिकाणी विशिष्ट व्यक्तीला, जावयाला, ब्राह्मणाला किंवा मंदिरामध्ये देवतांना 33 अनारसे दान करण्याची परंपरा आहे. हे 33 अनारसे आपण आपले मानसन्मान वाढवण्यासाठी आणि मानसन्मान करण्यासाठीही देऊ शकतो. हे अनारसे तांब्याच्या किंवा चांदीच्या ताटात, शक्य नसल्यास स्टीलच्या ताटात ठेवून त्यावर दिवा लावून वाण पुजले जाते. मग ते दान केले जाते. हे केलेले दान अन्नपटीने आपल्याला फलस्वरूपात परत मिळते. वाण देण्याचे महत्त्व. पापांचे क्षलन आणि पुण्यप्राप्ती. अधिक मास हा भगवान विष्णूंचा म्हणजेच पुरुषोत्तमाचा महिना आहे. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असल्याने या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची सेवा, पूजन, अर्चना केली जाते. या महिन्यात केलेले दान इतर महिन्यांपेक्षा अनंत पटीने फलदायक आणि पुण्यदायक असे असते. त्यामुळे या महिन्यात दान करण्याची परंपरा आहे. जावयाचा मान देण्याचे कारण. हिंदू संस्कृतीत जावयाला भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे भगवान विष्णूंच्या या पुरुषोत्तम महिन्यात जावयाला घरी बोलवून त्यांचा मान सन्मान करून त्यांना 33 अनारशांचे वाण दिल्याने घरात सुख, समृद्धी आणि माता लक्ष्मीचा वास राहतो, अशी श्रद्धा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा. म्हणजे त्यांना अधिक मासामध्ये अनारसे का दान करतात, 33 या संख्येचे काय महत्त्व आहे आणि देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला अधिक मासात काय करावे लागेल हे समजून घेता येईल. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. म्हणजे आमचे नवनवीन माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.